महाड नगर परिषद निवडणुकीवेळी झालेल्या राड्या प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र अखेर आज न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत। सुनावणी सुरू होण्यापूर्वी विकास गोगावले यांना आत्मसमर्पण करण्याचे मुंबई हायकोर्टाने आदेश दिले। त्यामुळे विकास गोगावले हजर राहतील अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे। 2 डिसेंबरला महाड नगरपालिकेच्या मतदानावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली होती। याच प्रकरणी भरत गोगावले यांचे पुत्र विकास आणि पुतण्या महेश या दोघांवरतीही गुन्हा दाखल झाला होता। तेव्हापासूनच दोघेही फरार आहेत। यापूर्वी देखील विकास गोगावले आणि महेश गोगावले यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला। तर महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आरोपींना अटक करण्यात आलेल्या अपयशावर मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना त्याबाबत काहीही करता येत नाहीये, असं निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवलंय। मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश यांच्यासह माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते श्रेयांश जगताप यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। सरकार कोणालाही 24 तासात अटक करू शकतं। जेव्हा त्यांना अटक करायची नसते तेव्हा ते प्रतिज्ञापत्र सादर करतात, असंही यावेळी कोर्टाने म्हटलंय। महाराष्ट्रातील कायद्याचे राज्य प्रतिकूलरित्या प्रभावित झाल्याचं देखील उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलंय। तर नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। नंदकिशोर, आज किती वाजेपर्यंत विकास गोगावले पोलिसांसमोर शरण जातील? नक्कीच ह्या संपूर्ण प्रकरणानंतर जर पाहायला गेलं तर 11 पर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करा अशा पद्धतीचे जे निर्देश आहेत ते खऱ्या अर्थानं पोलिसांना दिलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचं किती पालन केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आत्ता मिळालेल्या माहितीनुसार अद्याप सुद्धा गोगावलेंचे जे पुत्र आहेत किंवा इतर जे आरोपी आहेत ते त्यांचं आत्मसमर्पण झालेलं नाही। एकूण खरं तर या संपूर्ण राड्या प्रकरणी 4 जणांवरती गुन्हा दाखल होता। त्यामध्ये मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा जो होता विकास त्याच्यावरती, पुतण्या महेश त्याच्यावरती आणि आमदार जे माजी आमदार आहेत माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रेयांश जगताप या एकूण 4 खऱ्या अर्थानं हे जे गुन्हे होते ते खरं तर दाखल करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अजून सुद्धा याच्या अगोदर सुद्धा हिअरिंग झालेली होती। त्या हिअरिंगमध्ये सुद्धा कोर्टाने याबद्दल नाराजी व्यक्त केलेली होती। मात्र काल जेव्हा बोर्डावरती हा संपूर्ण प्रकरण आलं तेव्हा सरकारवरतीच ताशेरे जे आहेत ते उच्च न्यायालयाने ओढलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत का, किंवा मंत्री भरत गोगावले असं म्हणतात की आम्ही आमच्या मुलांच्या संपर्कात आहोत, ते फरार नाहीत, तर मग याचा अर्थ काय? हे सुद्धा जे वाक्य आहे ते कोर्टासमोर ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि या संपूर्ण वाक्याच्या अनुषंगानं काल 5 वाजेपर्यंत खऱ्या अर्थानं संपूर्ण जे आत्मसमर्पण आहे ते करण्याचे आदेश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आपल्याला पाहायला मिळत होते। काल पुन्हा एकदा दुपारी जर हिअरिंग झालेली होती, पुन्हा संध्याकाळी 5 वाजता जे आहेत ते पुन्हा बोर्डवरती घेण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यावेळी सरकारी वकिलांनी असं स्पष्टीकरण दिलेलं होतं की आपला जो मंत्री गोगावले आहेत त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि मंत्री गोगावलेंचा जो मुलगा आहे त्यांच्याशी दोघांचा म्हणजे बाप लेकांशी संपर्क झालेला आहे। त्यामुळे उद्या 11 पर्यंत आत्मसमर्पण होईल अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ते सरकारी वकिलांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। आज पुन्हा एकदा 11 वाजता बोर्डवरती संपूर्ण मॅटर येणार आहे। त्यामुळे 11 पर्यंत मंत्री गोगावलेंचा मुलगा आणि इतर आरोपी हजर होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नेमकं आज न्यायाधीश काय म्हणतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच, त्यामुळे कोर्टात या सगळ्या संदर्भात काय चर्चा होते, काय निकाल लागतो याकडे देखील आपलं लक्ष असेल। धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर विकास गोगावलेंची चर्चा सुरू आहे, मग राष्ट्रवादीच्या इतर आरोपींचं काय, असा सवाल उपस्थित केलाय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी। विकास गोगावलेंच्या आडून मंत्री भरत गोगावले लक्ष केले जात आहेत असाही त्यांनी आरोप केलाय। विकास गोगावले आणि शिवसैनिकांनी वाद केला नाही असा देखील दावा प्रमोद घोसाळकर यांनी केलाय। मीडियाच्या सर्व लोकांना विनंती अशी आहे की दोन्ही बाजू पडताळून पहा। फक्त विकास गोगावले नाव न घेताना राष्ट्रवादीचे अनेक लोक गेले दिवस फरार आहेत, ते सुद्धा आहेत। परंतु या ठिकाणी मी सांगेन खोपोलीचे त्या ठिकाणी भानगड झाली, त्या ठिकाणी आज सुधाकर खाडे सुद्धा फरार आहेत आणि ते दाखवतात मी मुंबईला होतो, इकडे होतो, तिकडे होतो। अशा प्रकारचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न जास्त करत आहेत आणि केवळ भरत गोगावलेंचं रायगड जिल्ह्यामध्ये वाढणारं प्रस्थ हे त्यांना कुठेतरी खूपच असल्यामुळे ही अत्यंत चुकीची प्रक्रिया आहे। माझी मीडियाला आणि प्रिंट मीडियाला सर्वांना विनंती अशी आहे की दोन्ही बाजू पडताळून सत्य काय ते बाहेर येऊ द्या।